असे हे तयार पापड होतात. आणि हे असं भाजून पण तुम्ही जेवणासोबत खाऊ शकता किंवा तेलात घालून फुल फ्राय करायचं, तळून पण खाऊ शकता. अतिशय एवढा असा आवाज येतो याचा. अतिशय छान खुसखुशीत पापड तयार होते, तोंडाची चव वाढणारा आणि अतिशय छान सगळ्यांना आवडला असा पापड आहे. याला तुम्ही नक्कीच करून बघा. हे उडदाचं पीठ, हे बारीक केलेले मिरे, हे मीठ आणि हे पापड खार. आणि मी ह्यात मिरचीचे जे बी असतात ते पण घालते, त्याला अनेक चांगला फ्लेवर येते. तर अशा पद्धतीने मी हे पीठ गरम पाणी घालून मळून घेते. हे मिरचीचे बी हे असं घालून घट्ट पीठ मळून घ्यायचं गरम पाण्याने. आज मी उडीद डाळीचे पापड करत आहे. तर त्यासाठी मी पापड खार 1 चमचा, मीठ जेवढं घेतो तेवढं पापड खार घ्यायचा. आणि मी उडदाच्या डाळीतच थोडी मुगाची डाळ घातलेली आहे. त्याचं प्रमाण 3 पावशेर उडीद डाळ, 1 पावशेर मुगाची डाळ. तर अशा पद्धतीने मी हे पीठ आता मळून घेत आहे. हे असं घट्ट, एकदम घट्ट पीठ मळायचं आणि मग ते चांगलं तिंबून घ्यायचं बत्त्यानं. असं इतकं घट्ट मळून घ्यायचं असतं पीठ. आणि मग ह्याला 1 तासासाठी झाकून ठेवायचं स्वच्छ कपड्यात. आणि असं हे खलबत्त्याचा पत्ता घेऊन त्याला चांगलं असं हे असं त्याची वळी करून घ्यायची आणि असे छोटे छोटे त्याचे गोळे तयार करून घ्यायचे.